नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 2 वनस्पती रचना व कार्ये या पाठातील वनस्पतीचे अवयव फूल आणि फळ आणि त्यातील बिया यांचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या पाठात काय पाहिलं तर आपण मागच्या पाठामध्ये मूळ, पानं आणि खोड या वनस्पतींच्या अवयवांचा अभ्यास केला. तर फुलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर फ्लावर म्हणतात. तुम्ही फुलं तर पाहिलीच असाल, आजूबाजूला तुमच्या अनेक फुलं असतील. तर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं बघितलीत सांगा मला. जसे की जास्वंद, गुलाब, शेवंती, मोगरा अशा अनेक प्रकारची फुलं आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. आता आपण ना आज आणि फुलं कशी असतात माहितीये का, फुलं ही वेगळ्या वेगळ्या आकाराची असतात आणि वेगवेगळ्या रंगाची असतात, वेगवेगळ्या गंधाची असतात. आता तुम्ही जास्वंदीचं फूल तर पाहिलंय का सगळ्यांनी. तर आपण आता जास्वंदीच्या फुलाचं निरीक्षण करू आणि त्याचे जे काही विविध भाग आहेत त्यांचा आपण आज अभ्यास करूयात. आता इथे जास्वंदाची आकृती आहे, जास्वंदीच्या फुलाची आकृती आहे आणि त्या आकृती तुम्ही ती काळजीपूर्वक पहा. आता प्रत्येक फुलाला एक देठ असतो. तो कसा देठ असतो तर काही फुलांमध्ये लांब असतो तर काही फुलांमध्ये देठ आखूड असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते आणि देठाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग कसा असतो, तो पसरट आणि फुगीर असतो. त्या भागाला काय म्हणतात माहितीये, पुष्पाधार म्हणतात. काय म्हणतात, पुष्पाधार म्हणतात. तर पाकळ्या व इतर भाग या पुष्पधारावरच असतात. आता दुसरा भाग फुलाचा कुठला तर निदलपुंज. तुम्ही कळी बघितलीत का कधी. तर कळीच्या खाली म्हणजेच देठावर असे एक हिरव्या रंगाचे छोटा पानांसारखा भाग असतो, त्यालाच निदलपुंज म्हणतात. कॅलिक्स म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. म्हणजेच काय, कळी अवस्थेत पाकळ्यांना हिरव्या रंगाच्या पानांसारख्या भागांनी झाकलेलं असतात, त्या आवरणाला काय म्हणतात तर निदलपुंज म्हणतात. आता निदलपुंजाच्या नंतर कुठला भाग तर दलपुंज. आता दलपुंज म्हणजे काय तर दलपुंज म्हणजे पाकळ्या या पाकळ्यांनी बनलेलं असतात. आणि तुम्ही आता वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या ह्या वेगवेगळ्या असतात. आता गुलाबाच्या पाकळ्या कशा असतात, गुलाबाच्या पाकळ्या आकाराने कशा असतात, मोठ्या असतात. तर मोगऱ्याच्या पाकळ्या कशा असतात, आकाराने त्या छोट्या असतात आणि त्या सफेद कलरच्या असतात. गुलाबाच्या लाल कलरच्या असतात. म्हणजे पाकळ्या ह्या वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळ्या असतात. त्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात, वेगवेगळ्या म्हणजे रंगाच्या असतात आणि फुलं ही वेगवेगळ्या वासाची असतात. आता पुमंग, पुढचा फुलाचा भाग कुठला आहे तर पुमंग. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अँड्रोशियम. आता हा पुमंग आहे ना, हा पुमंग फुलाचा पुल्लिंगी भाग आहे. पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे. तो पुंकेसराचा बनलेला असतो. कशाचा बनलेला असतो तर तो पुंकेसराचा बनलेला असतो. तर पुंकेसराचे परत 2 भाग होतात. पुंकेसराचे किती भाग होतात तर 2 भाग होतात. एक परागकोश आणि एक वृंत. पुंकेसराचे किती भाग होतात तर 2 भाग होतात. एक परागकोश आणि दुसरा वृंत. आता पुढील फुलाचा भाग कुठला तर जायांग. त्याला गायनोशियम म्हणतात. इंग्लिशमध्ये जायांगाला गायनोशियम म्हणतात. जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे. जायांग हा फुलाचा कुठला भाग आहे तर स्त्रीलिंगी भाग आहे. तो जायांग हा स्त्री केसरापासून बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो जायांग तर स्त्री केसरापासून बनलेला असतो. तर स्त्री केसराचे 3 भाग असतात. कुठले तर कुक्षीवृंत व अंडाशय. स्त्री केसराचे किती भाग असतात, 3 भाग असतात. कुक्षीवृत्त आणि अंडाशय. परागीभवन म्हणजे काय ते आपण पाहूया. आता आपण फुलातील विविध भागांची माहिती घेतली. आता आपण परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन म्हणजे काय ते आपण पाहूया. आता परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण कुक्षीवर जाऊन पडतात. यालाच परागीभवन म्हणतात. परागीभवन म्हणजे काय तर परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण कुक्षीवर जाऊन पडतात. यालाच परागीभवन असे म्हणतात. आता या परागीभवनापासून पुढे
अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्यांचे रूपांतर बी मध्ये होते. तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. कळलं का? तर काय होतं, तर ह्या परागीभवनापासून पुढं काय होतं, तर अंडाशयातील बीजांडाचे फलन होतं आणि त्या बीजांडाचे रूपांतर कशामध्ये होतं, तर बी मध्ये होतं आणि अंडाशयाचे रूपांतर हे फळात होतं. तर आपण आता परागीभवन म्हणजे काय ते आपण पाहिलं. तर आता मला एक कोणी सांगेल का? आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. काय प्रश्न आहे तो, तर फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो? कोण सांगेल का? परत सांगू का प्रश्न? फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो? तुम्ही पाहता ना नेहमी फुलांवर वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या ज्या फुलांवर निरनिराळ्या अशी रंगाची छान फुलपाखरे बागडताना दिसतात. तर त्या फुलपाखरांचा वनस्पतींना उपयोग होतो का? तर हो, होतो. कसा? तर फुलपाखरे परागीभवन करतात. म्हणजे काय? म्हणजे ती वेगवेगळ्या फुलांवर उडत असतात की नाही. आता ह्या झाडावर, तर थोड्या वेळाने बघितलं तर आपण त्या झाडावर असतात ते. म्हणजेच काय, ती वेगवेगळ्या फुलांवर उडत असतात. एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलांपर्यंत वाहून नेण्याचे काम फुलपाखरे करतात. म्हणून वनस्पतींना फुलपाखरांचा उपयोग होतो. आज आपण काय शिकलो? पहिलं ह्याच्यापूर्वी आपण काय शिकलो, तर फुलांचे विविध भाग आपण याचा अभ्यास केला. आता आपण फळ ह्याविषयी याचा अभ्यास करणार आहोत. फळ आणि त्यातील बिया. आता तुम्ही तर फळं अनेक प्रकारची बघत असतात. फळं ही अनेक प्रकारच्या म्हणजे अनेक रंगाची असतात, अनेक आकाराची असतात, अनेक म्हणजे चव पण वेगवेगळी असते की नाही प्रत्येक फळाची. आंब्याची वेगळी असते, सफरचंदाची वेगळी असते, स्ट्रॉबेरीची वेगळी असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, तर काही फळांमध्ये एकच बी असते, तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात. आता कुठल्या फळामध्ये एक बी असते, तर आंबा या फळामध्ये एक बी असते. पुन्हा बोरामध्ये एक बी असते, जांभळामध्ये सुद्धा एक बी असते. आणि अनेक बिया कुठल्या फळांमध्ये असतात, तर कलिंगड, पपई ह्या फळांमध्ये अनेक बिया असतात. आता फणस आणि आंबा याच्यामध्ये काय फरक आहे, तर फणसाचे आवरण कसे असते, काटेरी असते आणि फणसामध्ये अनेक गरे असतात आणि त्याच्यामध्ये बिया असतात. आणि आंबामध्ये काय असतं, तर आंब्यामध्ये एकच कोय असते. आणि आंब्याचे आवरण कसे असते, जेव्हा आंबा कैरी असतो तेव्हा त्याचे आवरण थोडे जाड कडक असते आणि त्याच्यामध्ये कोय असते जेव्हा आंबा म्हणजे कैरी असतो तेव्हा. आणि जेव्हा तो पिकतो तेव्हा त्या कैरीचे रूपांतर कशामध्ये होते, बाठ्यामध्ये होते आणि त्याचे साल सुद्धा पातळ होते. आता सफरचंदामध्ये सुद्धा एकापेक्षा अधिक बिया असतात, हे आपल्याला माहिती आहे. चिकूमध्ये सुद्धा एकापेक्षा अधिक बिया असतात. आता तुम्ही वेगवेगळी फळं तुम्ही खाता, तर तुम्ही आता निरीक्षण करा घरी की कुठल्या बिया फळांमध्ये किती बिया असतात, कुठल्या फळांमध्ये एक बी असते, कुठल्या फळांमध्ये 2 बिया असतात. आपण आता ना एक प्रयोग करूया. म्हणजे प्रयोग करण्याच्या अगोदर मला सांगा, काजूची बी, तुम्ही काजू बघितलात का? तर काजूची बी कशी असते, तर ती फळाच्या थोडीशी बाहेर असते. तर आता आपण एक प्रयोग करूया. त्या प्रयोगात काय करायचंय तुम्हाला, तर तुम्ही शेंगदाणे, वाटाणे, गहू आणि ज्वारी थोडेसे घ्या आणि ते पाण्यात भिजत घाला. 3-4 तास भिजत घाला आणि 3-4 तासांनी असे चिमटीने दाबून बघा. आणि मग ज्या बियांचे 2 समान भाग असतात, किती भाग होतात, ज्या बियांचे म्हणजे बियांचे समान भाग होतात का, ह्याचं तुम्ही निरीक्षण करा. आणि मग ज्या बियांचे 2 समान भाग होतात अशा बियांना काय म्हणतात, द्विदल बी म्हणतात, डिकॉटिलेडन म्हणतात. आणि उदाहरणार्थ कुठले, तर शेंगदाणा आणि वाटाणा या बियांचे 2 समान भाग होतात. आता ज्या बियांचे 2 समान भाग होत नसतात त्यांना काय म्हणतात, तर एकदल बी म्हणतात, म्हणजेच मोनोकॉटिलेडन. गहू, ज्वारी या बियांचे 2 समान भाग होत नाहीत. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण फुलाचे विविध भाग यांचा अभ्यास केला. कुठले फुलाचे भाग आपण आज पाहिले, तर देठ, पुष्पधारा, दलपुंज, निर्दलपुंज, पुमंग, जायांग आणि परागीभवन म्हणजे काय, आणि फळ, आणि फळामध्ये किती बिया असतात याचा आपण आज अभ्यास केला. धन्यवाद.